इतर कैद्यांना वेगळी वागणूक आणि अभयला वेगळं, काय नेमकं काय प्रकार आहे? अश्विनी भिद्रे हत्याकांडातला मुख्य आरोपी बडतर्फ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हा मंत्र्यांशी रिलेटेड आहे. त्याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर सुद्धा की हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे काही जजमेंट सांगतात की निकाल लागल्यानंतर 1 वर्ष किमान पॅरोल दिला जाऊ नये. असे असताना सुद्धा त्याला पहिल्यांदा पॅरोल दिला, आज दुसऱ्यांदा परत त्याचं ऍप्लिकेशन व्हेरीफायला इकडे कोल्हापूर पोलिसांकडे आलेलं आहे. या संपूर्ण प्रोसेसचं बघितलं किंवा जेल प्रशासनाची भूमिका बघितली तर जेल प्रशासन तो हर्सुल जेलला, छत्रपती संभाजीनगर जेलला तो 10 मेला गेला आणि 14 मेला त्या हर्सुल जेलचे जेलर त्याला त्याचे वर्तणूक समाधानकारक आहे असा दाखला देतात. म्हणजे मी माहिती अधिकारामध्ये जी कागद बघितली ती आज माझ्याकडे उपलब्ध आहेत. किंवा त्यानंतर मी त्या पोलीस महानिरीक्षकांना याबाबतीत पत्रही अवगत केलंय की आपण ह्याला बेल दिला जाऊ नये किंवा पॅरोलची रजा दिली जाऊ नये, कारण की ह्याला ह्या सगळ्या नियमांचे हे जजमेंट हे मी संबंधित पोलीस महानिरीक्षकांकडे दाखल केलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्टपणे 1 वर्ष दिला जाऊ नये. किंवा आपल्याकडे अशी प्रोसेस आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आल्यानंतर मला राजारामपुरी पोलीस फक्त निरोप देतात, पण प्रत्यक्षात 1-2 तासात या, 3 तासात या, प्रत्यक्षात ते व्हेरीफाय करण्यासाठी माझ्याकडे पोलीस स्टेशन असताना हातकणंगले पोलीस स्टेशनकडे यावं, माझं म्हणणं तिथं नोंदवून घ्यावं असं माझं म्हणणं असताना सुद्धा आता मला हे कळतं, पण प्रत्यक्षात म्हणणं नोंदवायला माझ्याकडे कुणी आला नाही. या संपूर्ण प्रोसेसचा आणि ह्या सगळ्या प्रोसेसचा विचार केला तर असं वाटतं की ह्या महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचे किंवा ह्या पोलीस प्रशासनाचा हा जावाई आहे का? कारण जावाई असल्यासारखीच ह्यांची भूमिका आहे. कारण मागच्या वेळी सुद्धा ही घटना मुंबई अतिरिक्त असताना ह्याची सुनावणी किंवा ह्याचे अपील हे मुंबई हायकोर्टाला चालत असताना ह्याची अपील, मागच्या वेळेचं अपील ही छत्रपती संभाजीनगर खंडपीठाला चालवून तिथं आपली पोलीस प्रशासनाची बाजूच मांडली नाही, त्यामुळे त्याला तिथं बेल पॅरोल मंजूर झाला. या सगळ्या घटनेचा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विचार करावा की खरंच जावाई असेल तर मग आम्ही काय, आम्ही कोण आहे, आम्ही नागरिक आहे का नाही, आम्ही या महाराष्ट्राचे, आम्ही न्याय मागायचा का नाही मागायचा, एवढा मला हा पडलेला प्रश्न या मुख्यमंत्र्यांना हे स्पष्ट करावं याबाबत.